So Anshrup and Sachin Jain going to open for KKR. Oh sorry, SRH. रिव्यू एक रिव्यू मिलेगा अभी, ठीक है? एक इनिंग एक रिव्यू फॉर बोथ द टीम्स. हाँ इनिंग्स में एक ना. हाँ hello. So yes, our commentator Rupesh Patil is there. इधर बैठ जा. नीचे से गया ना, जाली के ऊपर से नहीं गया. एक ही रन है, एक ही रन. So yes, our Marathi commentator Rupesh Patil is there. अरे ऐसा इधर आ जाना. अरे रुपेश, व्हाट्स युअर थॉट? KKR SRH. गिरीश, तुम्ही पाहायला गेलं तर दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. दोन्हीही एकमेकांना टक्कर देतील. ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे, बॉलिंग लाईनअप आहे, तुम्ही बघाल. आणि मोठा विकेट बनलेला आहे. खूप मोठा गडी बाद झालेला KKR संघासाठी. रिजवान यांनी कॅच बेस्ट फिल्डर मध्ये मला वाटतं सर्वात आघाडीवर आहे. ते खूप सुंदर चेंडू टाकला चिंतन यांनी. दोन्ही एकमेकांना चांगले टक्कर देणारे दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू. KKR मध्ये बघाल अभिषेक आंधळे, सूरज अण्णा, राजेश भाई, अनिल पंपनी, मेहुल भाई, चांगले चांगले ओपनर्स, रणजित, सर्व चांगले खेळाडू आहेत. सुंदर साठवलेला आहे. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा ऋषी मलिक यांनी फुलटॉन ओव्हर घेतलेला आहे आणि 6 धावांसाठी सुंदर षटकार. संघाची धावसंख्या 8 वर, एक गडी बाद. गोलंदाजीची धुरा सांभाळतील संघ मालक स्वतः अभिषेक अंधारे. संघ मालक तुम्ही ऐकलं मी कानात दिलं. शॉर्ट बॉल आणि तेवढे चांगले टोलाचा प्रयत्न, पण मला वाटतं तिथे नो डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलेला आहे, त्यामुळे कुठलीही रन मिळू शकत नाहीये फलंदाज सचिन जैन यांना. सचिन जैन मागच्या 2-3 मॅच पासून ओपन करतात इनिंगला आणि छक्क्यांची जसा पाऊस पडत होते ते कधीपासून. पाहूया त्यांची बॅट आता तळपते का नाही. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल तेवढ्या प्रकारे चांगला टोलवलेला आहे 2 रनांसाठी अभिषेक आंधळे यांना. संघाची धावसंख्या झाली आहे 10, एक गडी बाद. 2
फुल लेनचा बॉल टाकलेला आहे. मला वाटतं अवांतर धाव देण्यामध्ये एक अवांतर धाव. सुंदर ठेवण्याचा प्रयत्न, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आजेश भाई यांचं. ते मॅच चालू व्हायच्या अगोदर बोलत होते मी फिट नाहीये, माझी पाठ दुखते, माझा गुडघा दुखतोय, पण आता ते पूर्ण 100% देत आहेत ग्राउंडवर. तुम्ही पाहू शकता. त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व प्रेक्षकांनी. सुंदर बघा टोलला. मला वाटतं राऊंड मध्येच एक धाव धावून घ्यावी लागेल. चांगल्या रीतीने ते एक रन घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज ऋषी मलिक. जर SRH संघाला धाव संख्या मोठी करायची असेल तर ऋषी मलिक, वैभव गंग यांना शेवटपर्यंत दोघांना खेळायला लागेल. हा सामना मला वाटतं शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा. KKRचं मला वाटतं प्लान सगळे आलेले आहेत की शॉर्ट चेंडू खेळायचे, समोर मारून द्यायचं नाही. भलेही 2 रन साठी गेला तरी चालेल, पण समोर मारून द्यायचं नाहीये. शॉर्ट बॉल टाकायचे, 2 रन घेऊ देत फलंदाजाला. यावेळी फुल टाकलाय. कॅच घेण्यात यशस्वी अनिल पद्मानी. कधीपासून ते कॅच सोडत होते, यावेळी त्यांनी लपकलेला आहे. त्यांचा फिल्डिंग कडून असं आलं बागा लपकले बागा, आणि त्यांनी लपकलेला आहे कॅच. गोलंदाजी मार्कवर केशव झकोटिया आणि सामना करतील संघाचे मला वाटतं कॅप्टन ऋषी मलिक. एक प्लेअर डिक्लेअर झालेला आहे. मला वाटतं एक बॉल आता मला वाटतं काउंट करावा लागेल. सचिन जन नाही आउट झालेला ते. ओके सॉरी. वैभव गंग आणि ऋषी मलिक या दोघांना शेवटपर्यंत 5च्या 5 ओव्हर खेळावे लागतील जर माफक आव्हान त्यांना द्यायचं असेल KKR संघाला. शॉर्ट ऑफ बॉल आणि तेवढ्याच कॅल्क्युलेटिव्ह 6 सारणसाठी सुंदर प्रकारे ठरवलेला आहे ऋषी मलिक यांनी. संघाची धाव संख्या झाली आहे 21. फुलर लेंथ आणि तेवढे चांगले क्षेत्ररक्षण. कमबॅक करतोय गोलंदाज केशव झकोटिया. त्याला माहिती आहे ऋषीला जर शांत ठेवायचं त्याला काहीतरी आगळ्या वेगळ्या आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. शॉर्ट बॉल तेवढ्याच चांगले ठेवण्याचा प्रयत्न, पण कमबॅक केलंय केशव झकोटिया यांनी. टोटल 3 चेंडू टाकून त्यांनी 6 धावा खर्च केलेल्या आहेत. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा मला वाटतं थोडासा जोरात मारला गेला, वरून गेलाय, त्यामुळे नो रन झोन आहे. तुम्ही ही गोलंदाजी बघाल तर त्यांनी 4 बॉल टाकून फक्त 6 धावा, जरी पहिल्या बॉलला 6 आला तरी सुद्धा तरी 4 बॉल टाकून फक्त 6 धावा खर्चल्या आहेत. केशव झकोटिया यांचा सामना करतील ऋषी मलिक पुन्हा एकदा. पंचांच्या निर्णयासाठी मला थोडं थांबायचंय. नो चेंडू दिलेला आहे, नो चेंडू दिलेला आहे. एक रन मिळेल असा. फ्री हिटचा फायदा मला वाटतं नाही घेता आला. टोटल 5 बॉल टाकलेत केशव यांनी, त्यामध्ये मला वाटतं 7च धावा दिलेल्या आहेत. ऋषी थोडं कॅल्क्युलेटिव्ह मारायचा प्रयत्न करतायत, 6 धावांचा प्रयत्न करतायत.
स्कोरबोर्ड चालू तो पिच मध्ये बॉल आणलाय तो अंपायरने कलेक्ट करावा प्लीज. थोड़ा सा ऐसा हो मेरे को दिखता है ना फिर थोड़ा सा रुकने के थोड़ा अंदर है ना एज लागून मला वाटतं आउट करायचा चान्स होता ऋषी मलिकला. दोघं बॅट्समन जागेवर थांबले होते पण थोडीशी चुकी झाली. प्रेझेन्स ऑफ माइंड थोडीशी गडबड झाली. काही हरकत नाही. सुंदर अशी गोलंदाजी झाली आहे पूर्ण संघाकडून आणि रिजवान यांनी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण केलं. लगा 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 हाँ लकी अंदर ही था बाहर आया तो गया नहीं 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 इट्स नॉट वन. बॉलिंग टाकताना थोडा झूम करण्यात यावा कॅमेरामॅन. सुरेंद्र फुलटकर 6 धावा या बॅटला लागल्यावरच कळाल्या होत्या 6 धावा. आता बघूयात ऋषीची विकेट किती महागात पडते. ऋषी खूपच कॅल्क्युलेटिव्ह खेळतो इथे. त्याला माहिती आहे संघासाठी जर त्याला जास्त रन्स करायचे आहेत तर त्याला शेवटपर्यंत खेळावं लागेल. टप्पा पडला आणि लेग स्पिन झाला. हीच सूरज यांची खासियत आहे. जर बॉलचा टप्पा पडला तर फलंदाजाला तो मिळणं भरपूर खूप अवघड जातं. पुन्हा फुलटॉस घेतलेला बॅटवर पण चिंताने आमचं ड्रॉप केलेला आहे. ऋषी यांचे 2 झेल ड्रॉप झालेले आहेत. मला वाटतं 2 झालेले आहेत. मला वाटतं वाईड आणि 1 रन नाही वाईड आणि 1 रन यामध्ये स्ट्राईक चेंज नाहीये. बॅट्समॅन सेम राहील. नो बॉल दिलेला आणि तो मला वाटतं फ्री झोन मध्ये मारलेला आहे. फ्री झोन मध्ये मारला. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सुंदर असा टोलवलेला आहे ऋषी आणि मला वाटतं एकही रन नाही मिळाली. ऋषी यांचं टार्गेट मला वाटतं पहिल्यापासून आहे की मी 6 बॉल खेळेन त्यातले 2 6 मारले जरी मला आले तरी चालतील म्हणजे 12 रन्स येतील. सुंदर ग्राउंड शॉट मारलेला अभिषेकांना तिथे हिट करायचा प्रयत्न होता. नशीब त्यांच्या हातामध्ये आलं तर हिट करण्यामध्ये ते रेडी असतात. आता यावेळी वैभव सामना करतील. बलाढ्य असे फलंदाज आहेत. बॉल थोडासा आखूट टप्प्याचा पडला पण जज करता नाही याला. वैभवला थोडा लोफ्ट करायचा प्रयत्न राहिला. संघाची धावसंख्या झाली आहे 32 रन 2 गडी बाद. ओव्हर झालेले आहेत. 4 षटके झालेली आहेत. 33 अरे 33 यार. राजेश कचवे मुंबई इंडियन्स संघाचे संघ मालक आपला हा सुंदर राजेश भाई बॉल मला वाटतं ग्राउंड मध्ये असल्यामुळे पण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. वैभव आरामात पोहोचले होते तिथे. व्हेरी गुड. राजेश ओएचपी इंडियन संघाचे संघ मालक लोफ केले चांगल्या प्रमाणे आणि 6 धावा. सुंदर प्रकारे इनिंगला शेवटपर्यंत घेऊन जात आहेत ऋषी. यॉर्कर मला वाटतं लॉफ केला फक्त. मला वाटतं ही कॅच असू शकते आणि कॅच झालेले आहेत. राजेश यांनी ऋषी यांचा विकेट घेण्यात यशस्वी झालेले आहेत. राजेश भाई अरे रेस्ट्रिक्शन नंतर तुम्ही बॉलिंग केलीच नाहीये. आज पहिल्यांदा टाकतोय रेस्ट्रिक्शन नंतर. अच्छा
डोला 4 नाही. Very good, very good. Nice. 47. अच्छा प्लेयर है. सुंदर गजरेने ठेवलेला आहे. एकच बॉल मिळाला आणि तो सुद्धा 6 रनांसाठी. 2 रन 2 रन 2 रन. 49. संघाची धावसंख्या झाली 49. 49. एक बॉल बाकी आहे. चांगला लोप केला आणि मला वाटतं नाही. निवांतर धाव निवांतर एकही रन नाही. 50 रनाचं टार्गेट आहे म्हणजे 10चा रन नेट करायचा आहे केकेआर संघाला. सुंदर अशी फलंदाजी कॅल्क्युलेटिव्ह फलंदाजी. तुम्ही दोन्ही संघ बघाल बराड्या आहेत एकमेकांशी न भांडता कुठल्याही प्रकारचे खुन्नस न दाखवले त्यामुळे प्रेक्षकांना जास्त मजा नाही आली. इथे फक्त मजा आली फटकेबाजीची जी ऋषी मलिक यांनी केली. आता प्रेक्षकांना इथे बघायचं की एकमेकांशी कधी कधी भांडतात. अण्णा अण्णा अभिषेक वरती हात सोडतो. काय सोडतो तो ते बघायचं. कधी सोडतो ते बघायचं. अरे काले किती रे. लोग 60 मारे 85 अभी तो माइंडसेट क्या बोलते रहे सच में अरे मनीष भाई को
उत्कृष्ट काम केलेलं आहे. एक आएगा तेरे को. हे 8 बॉल बाकी आहे ना. यावेळी फिरवला पण गेले 6 धावांसाठी. अभिषेक अंधाळे, रिमेंबर द नेम, अभिषेक अंधाळे. त्यांना माहिती आहे मला फक्त बॅट फिरवायची, सिंगल डबल खेळताच येत नाही त्यांना. वो सिंगल डबल नहीं खेलता है, तेरे को मालूम है, उसको वही करना है. बस बोलू ना, कुछ नाही बोलू ना. पाहूयात पुढच्या चेंडूवर काय करतात, सामना करतील पुन्हा एकदा अभिषेक गजानन यांचा. फुल सुंदर क्षेत्ररक्षण आणि नाही, यावेळी अभिषेकाने डाव मारली. कमिटमेंट काय म्हणतात ते इथे दाखवून दिलेली आहे अभिषेक अंधाळे यांनी. आता संघासाठी दे वॉन्ट टू टेक अ रिव्ह्यू, सो अंपायर आय रिक्वेस्ट यू टू सी द व्हिडिओ. It was not out. SRH, you have one review and it is over now. एक रन आता मला वाटतं संघाला जिंकण्यासाठी रन हवेत. किती? 6 बॉल, 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. सुयश, हे सुयश सुयश नवीन गोलंदाज आहे. सुयश, दोघं टेनिस खेळणारे खेळाडू, अभिषेक अंधाळे पण आणि सुयश सुद्धा. शॉर्ट बॉल मारायचा प्रयत्न पण थांबवलेला अभिषेक अंधाळे यांनी राजेशभाईला. 5 बॉल 12 रन्स. ज्या प्रकारची क्वालिफायर म्हणजे पहिलीच तुम्हाला जे बघायचं आहे, वाईट चेंडू सोडला अभिषेकाने आणि थांबायला सांगितलं. त्यांना माहिती आहे पूर्ण बॉल मला खेळायचे आहेत. एक संघामध्ये अजून एक धावसंख्येत वाढ. 5 चेंडूत 11 रन्स. क्वालिफायर जी सर्वांना अपेक्षा होती की अशा प्रकारची व्हायला पाहिजे, उलटो जाणी वरतून गेलेला आहे. अभिषेक थोडंसं मिसकॅल्क्युलेशन झालेलं आहे. प्रयत्न सुंदर होता. 4 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. सुयश 2 चेंडू डॉट काढण्यात यशस्वी. सुंदर चेंडू हा म्हणता येईल, सुंदर चेंडू म्हणता येईल हा. नाव डू ऑर डाय फॉर अभिषेक अंधाळे. मला वाटतं वाईड हा. आता 1 रन कमी झाल्यामुळे 3 बॉल मध्ये 10 रनांची आवश्यकता. आणि जर यावेळी टाय झाला, सामना जर टाय झाला, रंगतदार झाला, टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत वाढ. मला वाटतं थोडीशी लाईन लेंथ चुकली आहेत मला वाटतं. सुयश, पंकज पांडेजी यांचं मार्गदर्शनाखाली खेळतायत सुयश. सामना करतील अभिषेक सुयश यांचा. नो बॉल आणि तरी सुंदर प्रकारे मारला त्यांनी, ज्याला म्हणता येईल की सेन्सिबल बॅटिंग. सेन्सिबल बॅटिंग याला म्हणता येईल अभिषेक अंधाळेची. सुयश यांनी 3 चेंडू टाकले पण मला वाटतं हा थोडी गडबड झाली आहे.
पुढचा चेंडू फ्री हिट आहे. आता 3 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. जर अभिषेक आंधळेंनी ही मॅच जिंकवली तर नरेन त्यांचे मित्र नरेन यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे. वैभव कोरगावकर यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एक नो बॉल आणि नो दिलेला आणि वंडी म्हणजे स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईक चेंज होईल. 3 चेंडूत 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडूत 4 धावांची आवश्यकता. ए अन्ना तुम लोग अंदर आवे बाहर आओ यार. सुयश सामना करतील राजेश भाई. योर केलाय मला वाटतं आउट. आउट आहे हा. इट वॉज अ फ्री हिट सो नॉट आउट. दोन बॉलामध्ये अतितटीचा सामना. जर इथे कोणी हार्ट पेशंट असेल तर त्यांनी हा सामना बघू नये अशी माझी विनंती आहे. सगळ्यांच्या हृदयाचा ढोका ते थांबलेला आहे. सुंदर गटवला मला वाटतं 1 रन घेण्यात फलंदाज. अंपायर वडूसी. अंपायर वडूसी. नाही दे अंपायर वडूसी. जर सामना टाय झाला इथे तर आपल्याला पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळते का आज. रंगतदार मजेदार. आउट आहे. राजेश भाईंनी बॅट ग्राउंड होती केली आणि व्हिडिओ मध्ये ते क्लिअर आलेला आहे. एक बॉल मध्ये हा सामना दोन्ही बाजूला तराजू प्रमाणे कधी SRH च्या बाजूने तर कधी KKR च्या बाजूने. कधी KKR तर कधी SRH. सुयश यांनी फक्त आता लिगल डिलिव्हरी टाकायची आहे. अभिषेक आंधळे यांचा सामना करतील अभिषेक आंधळे. शॉर्ट बॉल आणि मला वाटतं नाही रन घेण्यामध्ये यशस्वी ते. आउट. आणि SRH संघ फायनल्स मध्ये पोहोचलेला आहे. अभिषेकचे प्रयत्न थोडेसे राहिले, थोडेसे कमी पडले. सुंदर अशी मॅच खेळलेली आहे. खूप चांगला सामना इथे पाहायला मिळाला प्रेक्षकांना. SRH संघ जो अंडरडॉग्स होता तो फायनल्स मध्ये गेलेला आहे. संघाचे दोन्ही संघाचे खूप सारे कौतुक आणि अभिनंदन. SRH संघाचे संघ मालक पांडेजी, ऋषी मलिक सर्वांनी खूप चांगला खेळ खेळला.